आपण सगळ्यांनी लहानपणी एक खेळ खेळलाय की माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात हेच पत्र सापडलंय आणि मोठ्या मोठ्या मामांचे खेळ आता संपवण्याच्या मार्गावर आहे. एक साधं पत्र, फक्त एका कागदावर लिहिलेलं, पण त्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप आणला आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि हे पत्र लिहिलं होतं खुद सुनेत्रा पवारांनी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे सुरू आहे ते बघून अजित पवारांचे जुने साथीदारच एकमेकांचे शत्रू बनत आहेत का, हा प्रश्न पडतोय. आणि सुनेत्रा पवार अचानक दिल्लीला अमित शहा यांच्याशी अशी कोणती चर्चा करायला गेल्यात की मध्यरात्रीच त्यांना निघावं लागलं, आणि तेही एकटीनेच. ना कोणी पवार कुटुंबातलं सोबत, ना पार्थ, ना कोणीही राष्ट्रवादीचा त्यांच्या सोबत. विषय आहे सुनेत्रा पवारांच्या लेटर बॉम्ब आणि राष्ट्रवादीतील सत्ता संघर्ष. पण हा सगळा कार्यक्रम पार पाडलाय शरद पवारांनी. ते कसं, सत्तेच्या मागची खेळी सगळी स्टोरी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. मंडळी, आजची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात धक्कादायक घटनेबद्दल. एका पत्राने कसा पक्षच दुभंगला जातोय ते आज समजून घेऊया. संपूर्ण घटनाक्रम समजायला आधी थोडं मागे येऊया. 28 जानेवारी 2026 दिवशी महाराष्ट्राला एक धक्कादायक बातमी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजितदादा गेले आणि त्यांच्यासोबतच गेला राष्ट्रवादीचा एकमेव आधारस्तंभ. आता प्रश्न पुढे होता की पक्ष कोण चालवणार, अधिकार कोणाकडे जाणार, आणि इथूनच सुरू झाली एक अदृश्य सत्तेची लढाई. अजितदादा गेल्यानंतर अवघ्या 18 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक गुप्त पत्र पाठवलं. त्या पत्रात काय होतं तर त्यांनी लिहिलं होतं की आमच्या पक्षाची घटना बदलली आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर कार्याध्यक्ष म्हणजेच खुद प्रफुल्ल पटेल सर्व निर्णय घेतील. पण थांबा, हे जरा नीट समजून घ्या. अजितदादा नुकतेच गेलेले होते. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अजूनही शोकातच होत्या आणि सगळा महाराष्ट्र सुद्धा त्याच दुःखात होता. आणि इकडे पक्षाचे 2 वरिष्ठ नेते निवडणूक आयोगाला पत्र देऊन स्वतःकडे सत्ता घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांनी नंतर हे सांगितलं तेव्हा महाराष्ट्र हादरला होता. रोहित पवारांनी जेव्हा ही घटना सर्वांसमोर सांगितली तेव्हा महाराष्ट्रालाही ते आबूजच वाटलं. पण सुनेत्रा पवार यांना याची थोडीशी का होईना कुणकुण लागलेलीच होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि त्यानंतर 10 मार्च 2026 रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं. हेच ते पत्र आहे जे आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय बनलंय. त्या पत्रात त्यांनी म्हटलं की 28 जानेवारी 2026 नंतर पक्षाकडून झालेले कोणतेही पत्रव्यवहार वैध मानू नये. म्हणजेच पटेल आणि तटकरेंनी जे पत्र आयोगाला दिलं होतं ते आता खोडून काढण्यात आलं. पण पत्राचा खरा बॉम्ब इथे नाहीच. खरा बॉम्ब आहे पत्राच्या आतमध्ये. त्या पत्रात 14 पदाधिकाऱ्यांची नावे नमूद आहेत, पण प्रफुल्ल पटेल त्यांच्या नावापुढे कोणतंही पद नाही. सुनील तटकरे यांच्या नावापुढेही कोणतंही पद नाही. जरा विचार करा, हे दोन्ही नेते पक्षात वर्षानुवर्षे काम करत आहेत. तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, पण त्यांच्या नावापुढे पद का नाही? हे चुकून झालं असेल का की हा एक राजकीय संदेश होता? राजकारणातील जाणकार म्हणतात सुनेत्रा पवारांनी एका झटक्यात सांगून टाकलं, माझ्या परवानगीशिवाय कोणाचंही पद उरणार नाही. आता हे सगळं का होतंय हे समजून घ्या. कारण अजितदादा असेपर्यंत पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळ सगळे एकत्र असायचे. कारण अजितदादा हे एकमेव बाइंडिंग फोर्स म्हणून कार्यरत होते. पण ते गेले आणि एकत्र ठेवणारा धागाच तुटला. आता पक्षात 2 गट आहेत. एक पहिला गट म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पवार घराण्याचा पक्ष. गट नंबर 2 जो आहे तो म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जुन्या नेत्यांचा पक्ष. आणि यांच्या मागे त्यांच्या स्वतःच्या आमदारांची आणि जनतेची टोळी देखील आहे. या 2 गटांमध्ये सध्या एक गोष्टींवर वाद होतोय. पक्षाचे अधिकार कोणाकडे असावेत? सुनेत्रा पवार म्हणतात अध्यक्ष म्हणजे मी आणि निर्णय माझे असतील. पटेल तटकरे म्हणतात कार्याध्यक्षांकडेही अधिकार हवेतच. आणि यात भर म्हणून अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ, या सगळ्यांमुळे पक्षाची प्रतिमा आधीच खराब झाली होती. आणि त्यातच सुनेत्रा पवार एकट्याच दिल्लीला गेल्या आहेत. पटेल नाही, तटकरे नाही, पार्थ पवारही नाही. दिल्लीत त्या एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत. पण का, हाच खरा प्रश्न उरतो. या सगळ्या वादानंतर सोमवारी बांद्रा येथे एक बैठक झाली. तटकरे, पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ सगळे जमले होते.
बैठकीत ठरलं सुनेत्राताईंना स्पष्टीकरण द्यायला जायचं. मंगळवारी ते गेले सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांकडे. स्पष्टीकरणही दिलं, पण परिणाम काय झाला? सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार त्या स्पष्टीकरणावर समाधानीच झाल्या नाहीत. म्हणजे सॉरी म्हटलं पण माफी काही मिळालीच नाही. आणि त्याच रात्री सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना झाल्या, ते पण एकट्याच. आता हेही लक्षात घेणं महत्वाचं ठरेल की जेव्हा एखादा महाराष्ट्रातला नेता दिल्लीला एकट्याने जातो तेव्हा तो नक्कीच काहीतरी मोठं घडवायलाच जात असतो. तर मग प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं काय होणार? आता यात मात्र 3 शक्यता आहेत. पहिली की सुनेत्रा पवार दिल्लीतून बीजेपीचा पाठिंबा घेऊन येतील आणि पटेल तटकरेंना पूर्णपणे बाजूला ठेवतील. यातली दुसरी महत्वाची शक्यता म्हणजे दोन्ही गटांमध्ये तडजोड होईल पण पक्षात दुफळी कायमच राहील. आणि तिसरी महत्वाची शक्यता अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होऊ शकतं. सुनेत्रा पवार थेट शरद पवारांशी हात मिळवतील. ही शक्यता, जी तिसरी शक्यता आहे, ती जरा धाडसाची वाटत असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होणं शक्य आहे. पण एक गोष्ट नक्की, सुनेत्रा पवार आता फक्त अजितदादांची बायको राहिलेल्या नाहीत, त्या एक स्वतंत्र राजकीय नेत्या म्हणून उभ्या राहिल्या आहेत. आणि त्या लेटर बॉम्बने हे सिद्ध देखील केलंय. असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा, तुम्ही खूप मोठ्या भ्रमात जगत आहात. आता इथेच सर्वात मोठा ट्विस्ट निर्माण होतो. राजकीय विश्लेषक विचारतायत की सुनेत्रा पवार, ज्यांना संसदीय राजकारणाचा फारसा अनुभव नाही, त्या पटेल तटकरेंसारख्या दिग्गज नेत्यांशी एकट्या पंगा कसा घेऊ शकतात आणि का घेऊ शकतात? याचं उत्तर कदाचित नाही असंच येईल. आणि मग इथेच एंट्री होते शरद पवारांची. शरद पवारांनी इथेही त्यांची तीच जुनी त्रिसूत्री वापरली आहे. त्यात पहिलं सूत्र आहे की चेकमेट रणनीती. शरद पवार गटाने आधीच विलिनीकरणाच्या चर्चा सगळीकडे पसरवून दिल्यात आणि त्याने झालं काय तर अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली. दुसरी म्हणजे अजित दादा नंतर स्वतःला दादा समजणारे आपले छोटे दादा म्हणजेच रोहित पवार यांनी केलेली बॅटिंग. रोहित पवारांनी थेट प्रफुल्ल पटेलांच्या विमान कंपनीवर आरोप करून त्यांना डिफेन्सिव्ह केलं. आणि सगळ्यात महत्वाची, जे पवार पहिल्यापासूनच वापरत आलेले आहेत, ते म्हणजे संधीचा फायदा. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष पुन्हा पवारांच्या ताब्यात राहावा यासाठी शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींना पडद्यामागून रसद पुरवली असल्याची दाट शक्यता आहे. कारण पटेल तटकरे बाजूला झाले तरच राष्ट्रवादी पुन्हा एक होऊ शकते. तर मंडळी, एका साध्या पत्राने कसं पूर्ण राजकारण बदलतं हे खरं, पण ते लिहिण्यासाठी रसद पुरवणारा खरा सूत्रधार असतो. आज दिल्लीच्या दौऱ्यावरून तुम्हालाही ते कळलंच असेल. सुनेत्रा पवारांचा हा लेटर बॉम्ब डाव होता की एखादी राजकीय खेळी? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.